Hello friends, I am Rashmi Wadankar from AW Academy. Today I am here with the topic the sentence and the kinds of the sentence. But before that, we will see what is subject, what is verb, what is object, and what are the predicates in the predicate in the sentence. So first of all, what is sentence? So I have told you in the last lecture, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं तो sentence is a meaningful arrangement of words, right? So sentence is a meaningful arrangement of words and sentence contains subject, verb and object. So first of all we will see what is subject, then we know what is verb and then object. So first of all see, वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो झाला सब्जेक्ट, राइट? फॉर एक्झाम्पल, हर मदर प्रिपेअर कॉफी, तिची आई कॉफी बनवते. कॉफी बनवते, कोण बनवते? हर मदर. सो हर मदर विल बी द सब्जेक्ट बिकॉज हर मदर इज डुईंग द ऍक्शन, राइट? हर मदर इज डुईंग ऍक्शन ऑफ प्रिपेअरिंग कॉफी. सो हर मदर विल बी द सब्जेक्ट. जो वाक्यामध्ये कार्य करतो तो झाला सब्जेक्ट किंवा वाक्य ज्याच्या विषयी बोलल्या जाते तो झाला तुमचा सब्जेक्ट, राइट? सब्जेक्ट म्हणजे जो कार्य करतो आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर कार्य होते, राइट? फॉर एक्झाम्पल हियर, ही गोज टू स्कूल. ही इज डुईंग द जॉब ऑफ गोइंग टू स्कूल, राइट? सो ही विल बी सब्जेक्ट. तो कार्य करत आहे शाळेत जाण्याचा. कार्य कोणता आहे? गोज. सो हा झाला तुमचा वर्ब, राइट? So go will be your verb and to school will be your object because तो जात आहे. कुठे जात आहे? शाळेत जात आहे, राइट? तो कार्य करत आहे. कोणावर कार्य होत आहे? शाळेवर, की तो जात आहे, राइट? सो शी विल बी द सब्जेक्ट. कारण किती कार्य करत आहे? कार्य कोणतं करत आहे? गाण्याचं. सिंग्स विल बी द वर्ब अँड ऑब्जेक्ट विल बी युअर सॉन्ग, राइट? तो सायकल चालवत आहे, बरोबर आहे? तर तो विल तुमचा सब्जेक्ट, कारण की तो कार्य करत आहे, बरोबर आहे? चालवत आहे, चालवण्याची क्रिया आहे. सो क्रिया होईल तुमची, वर्ब होईल तुमचं चालवणे. आणि काय चालवत आहे? तर सायकल चालवत आहे. चालवण्याची क्रिया कोणावर होत आहे? सायकलवर होत आहे. म्हणून सायकल काय होईल तुमचा ऑब्जेक्ट. समजलं? सो हिअर इज सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. नाव व्हॉट इज सब्जेक्ट अँड प्रेडिकेट्स. सो यू नो व्हॉट इज सब्जेक्ट. सो जो कार्य करतो किंवा त्याच्याविषयी वाक्यामध्ये किंवा त्याच्याविषयी वाक्यामध्ये बोलल्या जाते, राइट? सो फॉर एक्झाम्पल, हिअर द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट. कोणाविषयी बोलल्या गेलं? दोन मित्रांविषयी, राइट? कोणी कार्य केलं? कार्य कोणी केलं? दोन मित्रांनी. सो जो कार्य करतो तो होतो तुमचा सब्जेक्ट, राइट? आणि जे कार्य केलं त्याला म्हटलं जाते प्रेडिकेट, राइट? So here she pulled her chair close to mine. So here she is a subject. कारण की ती कार्य करत आहे. कार्य करणारी कोण आहे? ती. Here she will be subject. And बाकी उरलेला जो पार्ट असतो that is called as predicate. ठीक आहे? जर तुम्हाला वाक्यामधला सब्जेक्ट ओळखता आला तर बाकी उरलेलं वाक्य सरळ सरळ प्रेडिकेट लिहून टाकायचं. जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर, ठीक आहे? The teacher greeted me with a smile. कार्य कोणी केलं? टीचरने. सो टीचर काय केलं? सब्जेक्ट. बाकी उरलेलं वाक्य प्रेडिकेट. कोणावर कार्य झालं आणि काय कार्य झालं? दॅट इज प्रेडिकेट. सो द बिहू डान्स इज अ जॉयस वन. सो बिहू डान्स इज अ सब्जेक्ट आणि बाकी उरलेलं काय होतं तुमचं? प्रेडिकेट. द म्युझिक स्प्रेड्स अक्रॉस द फॉरेस्ट. द म्युझिक इज अ सब्जेक्ट, कारण की कोणाविषयी बोलल्या जाते? म्युझिक विषयी बोलल्या. आणि काय बोलल्या जाते? स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. दिस विल बी द प्रेडिकेट. सम गर्ल्स, काही मुली. कोण कार्य करता वाक्यात? सम गर्ल्स. कोणाविषयी बोलल्या जात आहे? सम गर्ल्स. सम गर्ल्स विल बी सब्जेक्ट आणि बाकी उरलेला गॉट इट. सो दिस इज ऑल अबाउट सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज ऑब्जेक्ट अँड व्हॉट इज वर्ब अँड व्हॉट इज प्रेडिकेट इन द सेंटेन्स. जो कार्य करतो तो झाला सब्जेक्ट आणि त्याच्याविषयी जे काही बोललं जाते तो झाला तुमचा पूर्ण प्रेडिकेट. जो कार्य करतो तो झाला सब्जेक्ट आणि त्याच्याविषयी पुढचं जे बोललं जाते दॅट इज युअर प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे जो कार्य करतो, वर्ब म्हणजे जे कार्य होते आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर कार्य होते तो झाला तुमचा ऑब्जेक्ट. गॉट इट? आता नाव वी विल सी व्हॉट आर द टाइप्स ऑफ द सेंटेन्स.
So there are 5 types of sentences. Now we will see one by one. So there are 5 kinds of sentences: assertive sentence, imperative sentence, interrogative sentence, exclamatory sentence and optative sentence. So we will see one by one. सगळ्यात पहिले assertive sentence. So what is assertive sentence? Assertive sentence is a general statement. एखादी जनरल स्टेटमेंट ती एक तर होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल. फॉर एक्झाम्पल, ही गोज टू स्कूल. तो शाळेत जातो, जनरल स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. आय डज नॉट लाईक हिम, मला तो आवडत नाही, जनरल कमेंट आहे. असर्टिव्ह सेंटेन्स इज अ जनरल स्टेटमेंट, जी एक तर पॉझिटिव्ह असेल, जी एक तर होकारार्थी असेल किंवा ती एक तर नकारार्थी असेल. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट इज द जनरल कन्स्ट्रक्शन ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स नकारार्थी जर असला तर ऑब्जेक्टच्या आधी, तर वर्बच्या आधी काय नॉट. फॉर एक्झाम्पल, ही इज नॉट इंटरेस्टेड. तो इंटरेस्टेड नाही आहे. इंटरेस्टेड इज अ वर्ब, वर्बच्या आधी काय नॉट. ही इज नॉट इंटरेस्टेड. माय मदर डज नॉट हेल्प मी, माझ्या आईने मला मदत केली नाही. सो इट इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी, निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी. सो व्हॉट इज असर्टिव्ह सेंटेन्स? असर्टिव्ह सेंटेन्स इज अ जनरल स्टेटमेंट. मी येते, मी जाते, मी जेवते, राईट. सूर्य पूर्वेला उगवतो, जनरल स्टेटमेंट आहे, राईट. सो इट इज कॉल्ड ॲज असर्टिव्ह सेंटेन्स. आफ्टर दॅट इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये एक तर कमांड असेल, एक तर रिक्वेस्ट असेल, राईट. एक तर तुम्हाला ऑर्डर दिलेली असेल. इफ अ सेंटेन्स इज शोईंग कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर, देन इट इज कॉल्ड ॲज इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये एक तर विनंती केलेली असते, एक तर तुम्हाला आज्ञा दिलेली असते, किंवा तुम्हाला एखादं सजेशन दिलेलं असते, किंवा तुम्हाला एखादी ऍडवाइस दिलेली असते. इम्परेटिव्ह सेंटेन्सची जनरल कन्स्ट्रक्शन V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी ऑब्जेक्ट. जर हे सेंटेन्स होकारार्थी असेल तर, जर आज्ञा होकारार्थी असेल तर, आणि जर वाक्य नकारार्थी असेल तर डोंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, कम हियर, इकडे ये. कम इज अ ऑब्जेक्ट. प्लीज टेक युअर मेडिसिन्स ऑन टाइम. प्लीज, इट इज अ रिक्वेस्ट. प्लीज V1 टेक युअर मेडिसिन्स ऑन टाइम. तुझ्या मेडिसिन्स काय घे, वेळेवर घे, राईट. अवॉइड ड्रिंकिंग अँड स्मोकिंग. So it is a suggestion. Avoid V1, drinking and smoking is a object. Avoid smoking. So it is a suggestion. It is advice. It is a request. Come here, it is a order. Right? Close the window. It is a command, it is an order. Close is a V1, the window is an object. So, imperative sentence means the sentence which shows order, command, any suggestion, any advice. Right? So, they are called as imperative sentence. Don't go there. हे झालं सगळे होकारार्थी. आता इकडे नकारार्थी. डोंट गो देअर, तिकडे जाऊ नकोस. डोंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तिकडे जाऊ. डोंट वेस्ट युअर टाइम, तुमचा वेळ वाया घालवू नका. डोंट लाफ, हसू नका, राईट. डोंट मेक नॉइज, इट इज अ ऑर्डर. प्लीज डोंट मेक अ नॉइज, इट इज अ रिक्वेस्ट, राईट. स्टडी ॲट होम. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स. These are all called as imperative sentence. So imperative sentence होकारार्थी असतात किंवा नकारार्थी असतात. होकारार्थी असले तर, नकारार्थी असले तर, होकारार्थी असले तर हे कन्स्ट्रक्शन, नकारार्थी असले तर हे कन्स्ट्रक्शन. imperative sentence म्हणजे एखादी आज्ञा, एखादी ऑर्डर, सजेशन, रिक्वेस्ट, ऍडवाइस. This all comes in under the imperative sentence, right? Don't spoil the fun. Don't
plus V1 plus object. Right? After that there comes interrogative sentence. Interrogative sentence are the sentences which ask questions. जे प्रश्न, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जाते त्या वाक्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य म्हटले जाते. आता बघा, प्रश्नार्थक वाक्य दोन प्रकारचे असतात. एक तो व्हर्बल क्वेश्चन और WH क्वेश्चन. देयर आर टू टाइप्स ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. फर्स्ट इज अ व्हर्बल क्वेश्चन and another is a WH question. Verbal questions are the question which starts from auxiliary verbs. ना तर तुम्ही म्हणाल ऑक्झिलरी वर्ब काय, तर ऑक्झिलरी वर्ब जेव्हा तुम्हाला वर्ब शिकवले होते तेव्हा तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडेल ऑक्झिलरी शिकवले होते. सो ऑक्झिलरी वर्ब मी तुम्हाला एकदा तुम्हाला रिवाइंड करून देते. ऑक्झिलरी वर्बला शॉर्ट फॉर्म मध्ये एव्ही लिहिलेला आहे. राईट. सो ऑक्झिलरी वर्ब्स आर एम, इज, आर, हॅव, हॅज, had, do, does, did. Right? And model auxiliaries, auxiliary verb मध्ये कधी कधी आले, auxiliary verb मध्ये model auxiliaries काय येते? model auxiliaries कोणते येते? shall, should, will, would, may, might. ought to, dare, and so on. Right? So these are all auxiliary verbs. So now verbal questions are the questions which starts with the auxiliary verbs. Verbal question ची construction असते auxiliary verb plus subject plus V1 plus object plus complementary object. जर प्रश्नामध्ये असलं तर शेवटी येते क्वेश्चन मार्क. The construction of the verbal question is auxiliary verb plus subject plus V1 plus object plus complementary. Can you hear me? तुम्हाला ऐकू शकतोस का? Can is a auxiliary verb, you is a subject, here is a V1, right? Me is a object. And lastly question mark. Here no complementary object is in the sentence. Right? Do you know me? तुम्हाला ओळखतोस का? Do is a auxiliary verb, you is a subject, V1, this is a object. Can you solve this problem? Can is a auxiliary verb, you is a subject, solve is a V1, this problem is a object. And after that question mark. Do you believe in God? तुला देवावर विश्वास आहे का? This is all about verbal questions. Now we will see what are WH questions. WH questions are the question which starts with WH word. Now what are WH words? What, whom, whose, where, when. These all are WH word. One exception is in a WH word, that is how. How is not a WH word. How पासून जर एखादा प्रश्न सुरू होत असला तर त्याला सुद्धा WH क्वेश्चन असं म्हटलं जाते. So the construction of the WH question is WH word plus auxiliary verb plus subject plus V1 plus object. You can add complementary object or not. After that question mark. So what can I do for you? मी तुमच्यासाठी काय करू शकतो? So what is a WH word? Can is a auxiliary verb. I is a subject. Do is a V1. For you is a object. And after that question mark. Why did you reach in the examination hall late? Why is a WH word. Did is a auxiliary verb. You is the subject. Reach is a verb. The examination hall is a object and late is a complementary object. How did you enjoy the trip? How is a WH word. Did is auxiliary verb. You is a. तू ट्रिप कशी एन्जॉय केली? How is a WH word. Did is a auxiliary verb. You is a subject. Enjoy is a verb. The trip is a object. So this is about interrogative sentence. So there are two types of interrogative sentence: verbal questions and WH questions. So verbal question which starts with auxiliary verb, and WH question always start with a WH word. Right? So this is all about interrogative sentence. After that, exclamatory sentence. Exclamatory sentences
आर द सेंटेन्सेस विच शो सडन रिएक्शन ऑफ द माइंड. माइंडची एकदम सडन रिएक्शन जे दाखवतात दॅट आर कॉल्ड एज एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस एक तर वर्ड पासून सुरू होतील किंवा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस हाऊ पासून सुरू होतील. सपोज वी हॅव गॉन टू ट्रिप, राईट, अँड वी सॉ अ wonderful waterfall. We say, wow, what a wonderful waterfall it is. So it is a exclamatory sentence. So exclamatory sentence is a sudden reaction. It comes from your heart or your mind. So it is called as exclamatory sentence. So exclamatory sentence says one sentence, exclamatory sentence starts from what and other starts from how. So there are two constructions, what plus a or an plus adjective plus noun plus subject plus V1 or exclamatory mark. Remember, always in interrogative sentence you have to use question mark compulsorily, and in exclamatory sentence you must give an exclamatory mark after. What? First construction, what? A or an articles plus adjective plus noun plus subject plus V1 plus exclamatory mark. What a beautiful flower this is. So, किती सुंदर फूल आहे, what a beautiful flower it is. And second construction, how plus adjective or adverb plus subject plus V1 plus exclamatory mark. How lucky I am, right? What a brilliant teacher he is. Exclamatory sentences are the sentences which comes suddenly from your hearts. They expresses your feelings, right? So, last but not the least is optative sentences. Optative sentences is the last type of sentences, is the last kind of sentences. Optative sentences म्हणजे एखादी इच्छा व्यक्त करणे, राईट? मी पंतप्रधान असतो तर, बरोबर आहे? किंवा एखादा आशीर्वाद, मे गॉड ब्लेस यू. अ सेंटेन्स विच एक्सप्रेसेस अ विश, असं सेंटेन्स जो एखादी इच्छा व्यक्त करतो त्याला ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स दोन कन्स्ट्रक्शन आहे, मे प्लस सब्जेक्ट प्लस स्टुडंट प्लस ऑब्जेक्ट, if plus subject plus where plus complementary object. First, may God bless you. Right? देव तुझी रक्षा करो. May plus subject God, V1 bless, object is you. If plus subject plus where plus complement. If plus subject if I were the principal of my college, right? If there were no examination, जर परीक्षाच नसल्या तर, so the sentence which expresses the wish are called as optative sentences. So here are all the types of sentences, kinds of sentences. So these are the 5 types of sentences, which assertive sentence, imperative sentence, interrogative sentence, exclamatory sentences, and optative sentence. This is all about kinds of the sentences. I hope you understand all the 5 kinds of sentences. Thank you so much. Keep studying and keep smiling. Thank you. In the next lecture, we will see what are the tenses. So the heart of the English is tense. So in the next lecture, from the next lecture, we will start with tenses. Thank you so much.